सर्वांनी टाळ्यांच्या गजरात मान्यवरांचं स्वागत करूया. धन्यवाद धन्यवाद. मावळ लोकसभेचे प्रथम संसद रत्न खासदार स्वर्गीय श्री गजाननजी बाबर तथा आपणा सर्वांचे भाऊ यांच्या जीवनचरित्रावर आधारित संघर्ष यात्री या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन आज या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे. खरं तर देशाचे आदरणीय लोकनेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, शिवसेनेचे रोखठोक नेते माननीय संजयजी राऊत साहेब, सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे एकेकाळी आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिलं ते श्रीनिवासजी पाटील साहेब, खासदार माननीय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, या सर्वांचं पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात आपण जोरदार स्वागत करूया. चिखली ते दिल्ली वाया पिंपरी चिंचवड या औद्योगिक नगरीच्या जडणघडणीतील संघर्ष यात्री एका संघर्षमयी जीवन यात्रेची यशोगाथा मावळ लोकसभेचे पहिले खासदार, संघर्ष, संयम आणि सामर्थ्याचे मूर्तिमंत उदाहरण स्वर्गीय श्री गजाननजी बाबर यांच्या संघर्ष यात्री या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. या निमित्तानं उपस्थित आपणा सर्वांचं देखील मनापासून स्वागत आहे आणि मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नक्की प्रज्वलन करावं. माननीय संजयजी राऊत साहेब, माननीय श्रीनिवासजी पाटील साहेब, डॉक्टर अमोलजी कोल्हे, माननीय योगीजी बाबर, सन्माननीय राहुल दादा कलाटे आणि सन्माननीय तुषारजी कामठे आपण व्यासपीठावर यायचे. यानंतर संघर्ष यात्री या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण संघर्ष यात्री पुस्तक प्रकाशन करावं. देशाचे आदरणीय लोकनेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते संघर्ष यात्री या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. देख नीती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटा तोणी सुद्धा स्वस्थ पद्मे रेखिती. संघर्ष यात्री, राजकारणातला साधक, एक मुस्कुराता हुआ चेहरा, हजर जबाबी, कुटुंब वत्सल, मावळ लोकसभेचे पहिले खासदार, आनंद यात्री. धन्यवाद. यानंतर एक 3 विशेष सन्मान या निमित्तानं होणार आहेत. संघर्ष यात्री या पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशक माननीय श्री तानाजी गोरे यांचा सुरुवातीला सन्मान होईल. मी आदरणीय संजयजी राऊत साहेब यांना विनंती करतो की आपण तानाजी गोरे या पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशक यांचा आपण सन्मान करावा. खरं तर 1984 पासून तानाजी गोरे हे विद्यार्थी दशेपासून शिवसेना नवी पेठ या शाखेच्या माध्यमातून शिवसैनिक म्हणून काम करत आहेत. मी तानाजी गोरे यांना विनंती करतो की आपण सन्मानासाठी व्यासपीठावर यावं. नवी पेठ येथे शाखा प्रमुख म्हणून त्यांनी काम केलंय, पुणे शहर येथे प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम केलंय, कट्टर आणि निष्ठावान शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. एक पत्रकार, पर्वती, अद्वितीय विक्रमवीर आणि संघर्ष यात्री या पुस्तकाचे लेखक प्रकाशक. आणि त्याचबरोबर या पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी त्यांनी काम केलं सारंग गोरे यांनी व्यासपीठावर यायचे, त्यांचाही सन्मान या ठिकाणी होईल. सारंग गोरे. यानंतर भाऊंच्या 4 दशकांच्या कारकिर्दीचं एक चालतं बोलतं खुलं पुस्तक म्हणजे त्या भाऊंचे स्वीय सहाय्यक मोहन कृष्णराव बाबर यांचा सन्मान माननीय श्रीनिवासजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते होईल. पूर्ण दिवस भाऊंबरोबर राहणार, सुसंस्कृत, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठतेच्या मेरिटवर भाऊंनी मोहन नसलेल्या मोहनची स्वीय सहाय्यक म्हणून निवड केली आणि बाबर परिवाराचे असले तरी कामकाजात नात्याला त्यांनी आड केलं नाही, त्यांचा सन्मान होता. यानंतर भाऊ नगरसेवक असताना, पुढे आमदार असताना, पुढे खासदार असताना हवेली आणि मावळ या भागामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाऊंची सोबत करणारे भाऊंच्या गाडीचे चालक मारुती लक्ष्मण भंडारी यांचा सन्मान होईल. मी खासदार असलेल्या डॉक्टर अमोलजी कोल्हे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. खरं तर स्वीय सहाय्यक, सारथी यांचे सन्मान या इतक्या मोठ्या सोहळ्यामध्ये होत आहेत आणि ही कृतज्ञता व्यक्त करण्याचं त्या निमित्तानं हे कार्य आहे. मारुती लक्ष्मण भंडारी यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. आणि या सन्मानानंतर माननीय गजाननजी बाबर अर्थात भाऊ यांच्या आठवणींची ध्वनी चित्रफित आता आपण सगळेजण पाहणार आहोत. ध्वनी चित्रफित.
लाईट हॉलमधली बंद करा. काळापासून भगव्या पताकेचा मान राखणारा आपला महाराष्ट्र, याच महाराष्ट्रभूचा सन्मान करणारे अनेक योद्धे या मातीनं पाहिले. त्यातीलच एक म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा धगधगता अंगार, शिवसेनेचा निष्ठावंत शिवसैनिक, माजी खासदार, पिंपरी चिंचवड मधील असंघटित गोरगरीब यांच्यापासून ते लहान मोठ्या प्रत्येक व्यापारी आणि उद्योजकांच्या पाठीशी उभे राहणारा लढवय्या नेता, माजी खासदार स्वर्गीय गजानन बाबर. या पिंपरी चिंचवड शहराचा इतिहास ज्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असे या शहराच्या राजकारणातील ऋषितुल्य नाव. संघर्षाचं नेतृत्व खरंच गोरगरिबांची सेवा करायची असेल काय करायला पाहिजे तुम्ही सांगत नाही. आज मी सुद्धा काम करतो, तुम्ही सांगतच नाही आणि मी केलं पण सुद्धा सांगत नाही. ज्याला करायचं त्याला नक्की करतो. लढवय्यांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील वाई नजीकच्या किकली या गावात 1 जून 1943 रोजी त्यांचा जन्म झाला. शेतीमध्ये घाम गाळत कष्ट करणारं त्यांचं घर. अवघ्या 7वी मध्ये असताना भाऊंनी सुद्धा अनेक छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या आणि पुढे आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करीत त्यांचे वडील धरमसिंह बाबर यांनी पिंपरी चिंचवडची वाट धरली. ते या शहरामध्ये येऊन विसावले आणि पुढे हीच ठरली स्वर्गीय गजानन बाबर या झंझावाती वादळाची कर्मभूमी. मधुकरराव व प्रकाशराव या त्यांच्या दोन्ही भावांची त्यांना अपरिमित साथ लागू लागली आणि त्या आकुर्डीला काळभोर नगर येथे येऊन स्थिरावले. याच वेळेला सबंध महाराष्ट्रामध्ये एक भगवं वादळ घोंगावू लागलं ज्याचं नाव शिवसेना. 1966 ला सुरू झालेल्या या शिवसेनेचे लोण 1969 पर्यंत शहरामध्ये येऊन धडकले आणि त्या दिवसापासून गजानन बाबर आणि शिवसेना हे अविभाज्य समीकरण बनले. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरक, परखड आणि ज्वलंत विचाराने प्रेरित होऊन भाऊंनी आपल्या संघटनात्मक व सामाजिक कार्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता 1974च्या सुमारास काळभोर नगर परिसरात सहकाऱ्यांच्या साथीने शिवसेनेच्या शाखेची स्थापना झाली. आयुष्याची जागे पुढे सरकत राहिली आणि यथावकाश राजश्री बर्गे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. कर्तृत्वशालीन गृहलक्ष्मीची त्यांना साथ लाभली व संपूर्ण घरामध्ये उत्साह निर्माण झाला. या दरम्यान जेव्हा शहर काट टाकून पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आपली नवी ओळख निर्माण करीत होतं, त्याच वेळेला भाऊंच्या राजकीय कारकिर्दीचाही उदय होत होता. स्थानिक प्रस्थापित अनेक राजकीय वारसदारांशी भाऊंचा सामना होऊ लागला. मात्र कठोर परिश्रम, प्रचंड इच्छाशक्ती आणि दुर्दम्य आत्मविश्वासाच्या बळावर ते सलग 3 वेळा नगरसेवक, 2 वेळा आमदार आणि पुढे जाऊन खासदारकी पर्यंत त्यांनी मजल मारली. तत्कालीन कित्येक मातब्बर लोकप्रतिनिधींना त्यांनी निवडणुकीमध्ये पराभूत केले आणि महाबळ लोकसभेचे प्रथम संसदरत्न खासदार होण्याचा मान त्यांना मिळाला. पिंपरी चिंचवड हे शहर जितकं उद्योगाचं तितकंच संबंधित छोट्या मोठ्या व्यवसायांनी सुद्धा व्यापलेलं. या उद्योगधंद्यासाठी काम करणारे कामगार, माथाडी कामगार, रिक्षा, टेम्पो, जीप यांच्या असंख्य चालक मालक संघटना, शहरातील किराणा व रेशनिंग व्यापाऱ्यांच्या संघटना असतील किंवा ज्वेलर्स ते फोटोग्राफर्स अशा विविध व्यवसाय प्रकारांमध्ये काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी थोड्या नव्हे तर 32हून अधिक संघटनांचे ते संस्थापक अध्यक्ष होते. आपल्या संघटनात्मक कार्यकौशल्यातून सामाजिक जाण आणि सामाजिक बांधिलकी जपत भाऊंनी अनेक मोर्चे, आंदोलने, धरणे आणि निदर्शने यातून शासन दरबारी आपला आवाज कायम ठेवला. लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे गरजेचे आहे हे भाऊंनी हेरले होते. आणि म्हणूनच 1999च्या दरम्यान भाऊंनी श्री गजानन लोकसेवा सहकारी बँक मर्यादित या बँकेची स्थापना केली. पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीमधील बेरोजगार तरुण वर्ग उद्योग व्यवसायात स्वतःच्या पायावर उभा राहावा, त्यांना आर्थिक हातभार मिळावा
तसेच छोट्या मोठ्या व्यापारी उद्योजकांना त्यांच्या व्यवसायामध्ये गती मिळावी हाच त्यांचा त्या मागचा उदात्त हेतू होता. लोकांनी दाखवलेल्या या विश्वासाच्या बळावर भाऊंनी सुरू केलेली श्री गजानन लोकसेवा सहकारी बँक आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. सहकाराशी असलेली त्यांची नाळ केवळ पिंपरी चिंचवड पुरतीच मर्यादित न ठेवता आपल्या वाई तालुक्यातील शेतकरी बांधवाला त्याचा फायदा व्हावा या दृष्टीने किसनवीर सहकारी कारखान्याची निवडणूक त्यांनी लढवली आणि जवळजवळ 15 वर्ष त्यांनी व्हाईस चेअरमन पदावर कार्य केलं. या संबंध कार्यकाळामध्ये त्यांनी आपल्या भरीव कामगिरीतून शेतकऱ्यांना योग्य तो आर्थिक मोबदला मिळवून दिला. नगरसेवक ते आमदार आणि आमदार पदापासून ते खासदारकीपर्यंत मुसळ मारणारे आपल्या मातीचे सुपुत्र माननीय गजानन बाबर साहेब हा सातारकरांना देखील अभिमान वाटत राहिला. राजकारणासारख्या निरस जगामध्ये राहून कोणत्याही प्रकारच्या भावभावनांना थारा नसताना देखील त्यांनी आपला राजकारणापलीकडचा दांडगा लोकसंपर्क आणि विविध पक्षातील नेत्यांशी असणारा स्नेह मनोभावे जपला. पक्ष, पद, विरोधाला विरोध आणि राजकारण या सर्व गोष्टी बाजूला सारत महानगरपालिकाच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक व्यक्तींशी त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध जपले. माणूस म्हणून आणि मित्र म्हणून त्यांनी अनेकांशी आपुलकीचं नातं जपलं. शहरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील गुणवंतांची पारख केली व त्यांना प्रोत्साहन दिले. पिंपरी चिंचवड मधील सर्वसमावेशी राजकारणाची दिशा देणारा दूरदर्शी नेता ही त्यांची ओळख आजही जनमानसामध्ये कायम आहे. आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्याच्या या प्रवासामध्ये अनेक शस्त्रक्रिया त्यांच्यावर झाल्या, पण फिनिक्स पक्षाप्रमाणे ते कायम उठून उभे राहिले. संघर्ष, संयम आणि सामर्थ्य ही त्यांची शक्ती होती. मात्र ईश्वरी कृपेपुढे झुकावे लागले. केवळ कुटुंबियांसाठीच नाही तर मतदारसंघातील विविध पक्ष कार्यकर्ते आणि संघटनांच्या माध्यमातून ज्या कित्येकांसाठी ते आधारवड बनले ते सारेच अचानक पोरके झाले. मात्र ते भाऊ आता आपल्यात नाहीत हीच भावना इथे उपस्थित. हे जे काय सभागृहात चाललेलं आहे ही आपल्या विजयाची तुतारी आहे. आज आपण इथे स्वर्गीय गजानन बाबर भाऊ यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी जमलेलो आहोत. संघर्ष यात्री आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या देशाचे सगळ्यात वरिष्ठ लोकप्रिय नेते माननीय शरदचंद्रजी पवार, माननीय श्रीनिवास पाटीलजी, माननीय अमोल कोल्हे, विलास शेठ लांडे, संजोग वगैरे पाटील, गौतम चाबुकस्वार, महादेवराव बाबर आणि ज्यांनी मला आमंत्रित केलं ते बाबर कुटुंबीय. गजानन बाबर यांच्याविषयी अनेक आठवणी व्यासपीठावरील त्यांच्याबरोबर महापालिकेत काम केलेल्या त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी सांगितल्या आणि त्या आठवणी खरोखर एक लोकप्रतिनिधी कसा असावा, एक लोकनेता कसा असावा ते सांगणाऱ्या या आठवणी आहेत. संघर्षाची एक यात्रा सुरू केली गजानन बाबर यांनी आणि ती यात्रा जर आपण पाहिली 1972 पासून त्यांचा प्रवास हा शिवसेनेबरोबरचा प्रवास आहे आणि आज ते हयात असते तर त्यांना संघर्षच करावा लागला असता, कारण आपण सगळे त्या संघर्ष यात्रेचे, आपण सगळे इथे बसलेला प्रत्येक जण त्या संघर्ष यात्रेचे आपण पाहिलं. मग अशी विलास शेठ लांडे
हे इतिहासात रमले होते आणि त्यांनी पुरंदरच्या तहाचाच इतिहास सांगितला. अनेकदा असं म्हणतात की महाराष्ट्र युद्धात जिंकतो आणि तहात हारतो, पण या वेळेला आपण तहाती हरणार नाही आणि युद्ध आपण. महाराजांनी 23 किल्ले दिले ना, पवार साहेबांनी 40 आमदार दिला, आम्ही 40 आमदार दिले. पण ज्याला ते किल्ले दिले तो औरंगजेब या महाराष्ट्रातच गाडला गेला शेवटी, लक्षात. त्या अफजल खानाची बोट इथेच छाटली गेली, शाहिस्ता खानाची, आणि अफजल खानाचा कोथळा इथेच निघाला. त्याच्यामुळे 40 दिले. सध्या काँग्रेसने एकच दिलाय, पण आता 40, 80, 81 असे सगळे मिळून आपण 181 परत किल्ले जिंकू. आणि लोकसभेसाठी शिरूर, बारामती, मावळ सह सगळेच किमान महाराष्ट्र, अख्खा महाराष्ट्र. चला. आणि निशाणे पण काय मिळाले? तुतारी, मशाल. हा एक शुभयोग आहे. काल आपले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्याला होते, मला वाटतं काल परवा, आणि ते छत्रपतींच्या पॅलेसमध्ये गेले, जलमहाल ना काय जलमंदिर. त्यांचं स्वागत 50 तुताऱ्यांनी. आणि ते घांगरले एरवी तुतारी स्वागत केल्यावरती लोक असे प्रसन्न, पण ते असे घांगरले 50 तुतारी. ते चित्र प्रसिद्ध. 50 तुताऱ्या, 50 खोके. त्याच्यामुळे आता तुतारी आणि मशाल हीच या महाराष्ट्राची दिशादर्शक आहे. माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब या 2 नेत्यांनी ठरवलेलं आहे आता माघार घ्यायची नाही. आणि इतिहासाने मी लढणाऱ्यांचा सांगितला जातो, नाही, नामर्दांचा नाही. काय विलास नाही साहेब, आपल्याकडे तुतारी आहे, ती पलीकडे आहे, ती मुतारी आहे. बरोबर, आपण तिकडे पाठवू द्या. पण आज आपण इथे जमलेलो आहोत ते या सगळ्या राजकीय चर्चा करण्यासाठी नाही, पण व्यासपीठावरती सगळेच राजकारणी आहेत. गजानन बाबर यांचा प्रवास जर आपण पाहिला तर तो एका निष्ठावंत अशा शिवसैनिकाचा प्रवास होता. पहिली शाखा त्याने या भागात शिवसेनेची स्थापन केली, काळभोर नगर, आणि त्या शाखेला बाळासाहेब ठाकरेंनी भेटले. त्याने जो संघर्ष केलेला आहे तो संघर्ष जर आपण पाहिला, त्या पुस्तकात आपण जर वाचलं तर मराठी माणसाच्या वाट्याला जो संघर्ष आला कायम 1960 सालापासून, त्याला गिणवलं गेलं घाटी म्हणून, हमाल म्हणून, पाटीवाला म्हणून. या सगळ्यातून गजानन बाबर गेले. त्यांच्या पुस्तकात त्यांनी जे काही आठवणी सांगितल्या आणि त्यातून बी त्यांच्या मनामध्ये स्वाभिमानाची ज्योत, एक ठिणगी पेटली. त्या ठिणगीचं नाव सुद्धा शिवसेना जी बाळासाहेब ठाकरेंनी पेटवलं. मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला स्वाभिमानाचं जिणं जगता यावं यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली. आणि इतक्या संकटात, वादळामध्ये ही शिवसेना आजही टिकून आहे. ती
गजानन बाबर यांच्यासारखे जीवाला जीव देणारे शिवसैनिक, संघर्ष करणारे शिवसैनिक त्यांना लाभला. आपण मगाशी लास्ट डेट आपण बोललात की संजय राऊत तुरुंगात गेले पण मागे हटले नाही. ही बाळासाहेबांची प्रेरणा. मला राहुल गांधी आमचे चांगले दोस्त आहेत, कधी कधी आम्ही गप्पा मारायचो, कारण आम्ही शिवसेनेचं मर्म सांगितलं, फटे देखील हटे नाही. हे कैसा होत आहे, मी लोक काय झालं तरी आम्ही मागे हटत. आम्हाला जे घडवलेलं आहे, आमचा जो मोल्ड आहे बाळासाहेबांनी केलेला, तो वाकणारा, झुकणारा आणि विकणारा नाही. बाबासाहेब त्याच्यापैकी एक शिवसैनिक होते. त्यांनी शून्यातून विश्व उभं केलं. श्रीनिवासजींनी सांगितलं की किराणा दुकानात काम करणारा तो तरुण होता, मुलगा होता, त्यांनी स्वतःचं विश्व राजकारणात केलं. नगरसेवक झाले, आमदार झाले, खासदार झाले, पण ते सदैव लोकांमध्ये राहिले, लोकांचे राहिले. आणि म्हणून आज अनेक आमदार खासदार येतात, माजी होतात, आपल्यातून निघून जातात, त्यांची आठवणी कोणी ठेवत नाही. पण गजानन बाबर यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जे पुस्तक प्रकाशित होते, त्यांच्या आठवणी प्रसिद्ध होत आहेत. त्या सोहळ्याला इतक्या मोठ्या संख्येनं लोक उपस्थित आहेत, हे लक्षात घ्या. व्यासपीठावर सगळे लोक उपस्थित आहेत. आणि म्हणून मी बाबर कुटुंबियांचे आभार मानतो की त्यांनी पुढल्या पिढीला, तरुणांना प्रेरणा देणारी त्यांची संघर्ष गाथा ही पुस्तक रूपाने प्रसिद्ध करून एक फार मोठं कार्य केलेलं आहे. महाराष्ट्रापुढे संघर्ष हा कायम वाढून ठेवलेला आहे. माननीय शरद पवार असतील, माननीय उद्धव ठाकरे असतील, त्याच्याआधी बाळासाहेब ठाकरे असतील, महाराष्ट्राला लढल्याशिवाय आणि संघर्ष केल्याशिवाय कधीच काही मिळालं नाही. आणि मराठी माणसाला कायम संघर्षच करावा लागला. जे जे आमच्या हक्काचं, अधिकाराचं आणि न्यायाचं आहे ते सुद्धा आमच्यापासून ओरबडून घेण्याचा प्रयत्न केला आणि केला जातो आहे. अशा वेळेला प्रत्येकानं संघर्ष यात्री या महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी काम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मगाशी श्रीनिवास पाटील साहेबांनी सांगितलं की आपण आमच्या मागे उभे राहा. हा महाराष्ट्र, मराठी अस्मिता, लोकशाही जर आपल्याला टिकवायची असेल, वाचवायची असेल, तर आपण सगळ्यांनी संघर्षासाठी तयार राहिलं पाहिजे. आणि ठामपणे माननीय पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. हीच आजच्या दिवसाची महत्वाची, प्रेरणादायी असा एक संदेश आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांना प्रेरणा देणारं हे पुस्तक, हा ग्रंथ आज या ठिकाणी आला. तो आला टिकलीवर आणि वाया फिरफी चिंचोय दिल्लीपर्यंत पोचला. हा प्रवास साधा सुखासुखीचा नव्हता, संघर्ष होता. संघर्षाचा असल्यामुळे साहजिकच संघर्ष यात्री हे नाव अतिशय यथोचित अशा प्रकारचं नाव आहे. आणि गजानन बाबर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कर्तृत्व दाखवलं आणि कर्तृत्वाचा ठसा हा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कायम झाला. आणि त्यामुळे माझी खात्री आहे की हे पुस्तक वाचायच्या नंतर तुम्हा सगळ्यांना सुद्धा प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. ही महानगरपालिका एकेकाळची 5-25 गावं होती आणि त्या गावामध्ये शेती करणं, गावचं राखण करणं,
अण्णासाहेब मागण्यांचं नेतृत्व मान्य करून पावली टाकलं. ही स्थिती अनेक होती महाराष्ट्राला. यशवंतराव चव्हाणांच्या सारखा दीर्घ दृष्टी असलेला नेता मिळाला आणि महाराष्ट्राची उभारणी केली. त्या उभारणीमध्ये पिंपरी चिंचवड त्याचा प्रत्यक्षाने उल्लेख करावा. डॉक्टर घाडे होते, अन्य त्यांचे सहकारी होते आणि नंतरच्या काळामध्ये हे सगळं शहर एकसंघ करण्याचं होते. त्यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केली. हे कैलासवासी अण्णासाहेब मगर यांचं स्मरण हे निश्चित करावं लागेल. आणि या सगळ्यांनी ही सगळी लढी उभी केली. यशवंतरावजींनी औद्योगिक उभारणी करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची कामगिरी केली आणि त्यामुळे आज हा सगळा परिसर प्रचंड प्रमाणात बदललेला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देशाच्या अनेक राज्यातून लोक या ठिकाणी कष्टासाठी आले. त्यांनी कष्ट केले आणि नगरीच्या परिसराच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान दिलं. त्याच्यामध्ये शून्यातून सुरू अधिक किराणा दुकानामध्ये पगार न घेता केवळ 2 वेळचं जेवण मिळते आणि रात्री निराला आश्रय मिळतोय. त्यासाठी त्यांनी कष्ट केले. ते गजानन लागण्यासाठी अनेक लोक ठिकाणी आले आणि कष्टानं कर्तृत्व आलं आणि या सगळ्या नगरीच्या परिसरावर बांधिलकीने त्यांनी आपला व्यक्तिगत जीवन केला. गजानन बाबा या ठिकाणी आले. अक्षरशः त्यांची सगळी पार्श्वभूमी या पुस्तकामध्ये अतिशय चांगली दिली. तिथे छोटी काम करत होते. काम करत असताना लोकांच्यासाठी त्यांनी इथं अनेक ठिकाणचे विशेषतः सातारा आणि त्या भागातल्या लोकांची एक ओळखीसारखे असल्यामुळं त्यांच्याशी सुसंवाद साधत आपण काहीतरी केलं पाहिजे हा विचार त्यांनी मनामध्ये घेतला आणि आपल्या कामाला सुरुवात केली. आणि त्याची सुरुवात करत असताना ही लहानशी संघटना कालूर नगराची नंतर सातारकरांची ते करत असताना नगरपालिका महानगरपालिका महाराष्ट्राची विधानसभा आणि देशाची संसद इथपर्यंत हा प्रवास अतिशय कष्टानं कर्मचेनं गजानन बाबांनी केला. हा प्रवास केला. माणसं जुळली. माणसं जुळत असताना संकटामध्ये सापडलेल्या कुठल्याही व्यक्तीच्यासाठी संकट मोचक म्हणून काम करण्याची जबाबदारी आपल्यावर अशा प्रकारची भूमिका घेऊन अखंडपणाने त्यांनी या ठिकाणी काम. आणि त्यावेळेस या भागाच्या जनतेनं त्यांना मनापासून स्वीकारलं. अगदी देशाचं फादर नियोजन करतो. 2 वेळेला आमदार खरं तिसऱ्यांदा सुद्धा आमदार होत होते. चांगले योग्य नाही पण ते माझ्यामुळे थांबले. तर आम्ही म्हटलं 1दा 2दा इथं आम्हाला मार्ग नसतोय आता काहीतरी दुरुस्त केलं पाहिजे. आणि दुरुस्त करण्याच्यासाठी जी काही काळजी घ्यायची होती ही काळजी घेतली. त्यावेळेस त्यांची या ठिकाणी हॅट्रिक होणार होती ही त्या ठिकाणी थांबली. ही वस्तुस्थिती आहे. संसदेमध्ये काम करत होते, आमदार म्हणून काम करत होते. माझं एक भाग्य आहे की ते आमदार होते
त्यामुळे महाराष्ट्राचा प्रमुख आणि पुणे जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रामध्ये जे आमदार अत्यंत स्वच्छतेने करते आणि लोकांच्याशी बांधिलकी ठरवणे आणि व्यक्तिगत कामाच्या संबंधी व्यक्तींचे विचार कधी मनात न आणता फक्त सामान्यांचा विचार या संबंधीची भूमिका राज्याच्या प्रमुखांकडे मांडणारे जे आमदार होते त्याच्यामध्ये गजानन बाबर यांचे स्थान चालू होते. केंद्र सरकारमध्ये मी काम करत असताना गजानन बाबरही शिकाल अनेक प्रश्न या भागात आहेत ज्याचा उल्लेख केला पासांनी केला. फॅक्टरी असेल, अन्य काही कारखान्यांचे प्रश्न असतील, विकासाचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, जिथं केंद्र सरकारची मदत हवी आहे ते प्रश्न प्रकर्षानं गजानन बाबर यांनी आम्हा लोकांच्या समोर आणले. आणि माझ्या प्रत्येक करून ठेवली की महाराष्ट्राचा कुठल्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी जनतेच्या कामाच्यासाठी आल्याच्यानंतर आपण त्याचा पक्ष वागायचा नाही, त्याच्या कामात लक्ष घालायचं. आणि गजानन बाबर यांच्यासाठी दिल्लीमध्ये माझ्या कार्यालयामध्ये विविध प्रश्नाच्या सोडवणुकीच्यासाठी अनेक बैठका लोकांनी आयोजित केल्या आणि त्यांच्या प्रश्नाची ही त्या ठिकाणी सोडवणूक करण्याच्याबद्दल प्रयत्नाची करा करतात. अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल त्या सांगण्यात आहेत. हे सगळे चित्र बदलले असतात. आपला सगळा परिसर बदलला. सेंटर इथं औद्योगिकरण ही यशवंतांची दृष्टी होती. चव्हाण साहेबांच्या सरकार महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाला आणि त्याबरोबर शेती आता शेती करून चालणार नाही, औद्योगिकरण झालं पाहिजे हे सूत्र त्यांनी मांडलं. आणि त्याच्यातून सगळ्यात महत्त्वाची कारखानदारी एका दृष्टीनं त्यावेळेच्या काळात ठाणे आणि त्यानंतर या परिसरामध्ये ही उभी करण्याच्यासाठी काळजी केली. या जी कारखाना त्यांनी विनंती केली की त्यांचा एक कारखाना जवळशेच खुला त्याचं एक्सपान्शन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. चव्हाण साहेबांनी सांगितलं की एक्सपान्शन तिथं करू नका, महाराष्ट्राच्या हवं त्यांनी देतो आणि या ठिकाणी त्यांनी जागा दिली. आणि त्यामध्ये आज टेल्कोसारखा एक कारखाना या ठिकाणी उभा राहिला. एक टेल्को उभा राहिला. हजारो कारखाने छोटे होते आज या ठिकाणी उभे राहिले आणि त्यामुळं या सगळ्या परिसराचा चेहरा बदल. माझ्यानंतरच्या काळामध्ये कारखानदारीच्यासाठी इथं काही करायला काही शिल्लक असतं. आणि म्हणून मी स्वतः निकाल हा घेतला की कारखानदारी आता विकेंद्रित स्वरूपात केली पाहिजे. एकाच ठिकाणी कारखानदारी आणि त्यामुळे अनेक प्रश्न होतात. आणि पुढची कारखानदारी करायचा ज्यावेळेस प्रस्ताव माझ्याकडं राज्य प्रमुख म्हणून आला त्यावेळेला मी ऑर्डर काढली की इथं आता नवीन कारखाना काढायला परवानगी द्यायची नाही. द्यायची कुठं? चाकणची निवडची, रांजणगावची निवडची, या शेरगिरी, तळेगाव, इंदापूर या ठिकाणची निवडची. आणि आज विकेंद्रित स्वरूपामध्ये कारखानदारी त्या ठिकाणी मिळाली. हजारो लोकांच्या हाताला आज त्या ठिकाणी काम मिळालं. मला माहीत नव्हतं विलासाचा कारखाना यायचं नसतं. त्यांनी आता या ठिकाणी सांगितलं की 3,000 लोक काम करतात. हे तुमचं वाक्य मी ऐकलं माझ्या डोक्याचं उजून. आता निवडणूक आली, डॉक्टर काले कोणी काम उपचार करतात पण हे नाही. आणि त्यामुळे आता उद्या त्यांच्या निवडणुकीला तुमचे फाशी राखा पाहिजे याचा विचार मी करू शकतो. आता विलास
जबरदस्त आणि शक्तिशाली पाठी असा इथे दिसत नाही. हा तुम्ही हा खुलासा केला त्याबद्दल तुमचं मी आभारी आहे. 3000 साल त्या यात्रेमध्ये अनेक गोष्टी सविस्तर करणारच केली आहे. आपल्याला मी सांगत होतो की हे सगळे केल्याच्या नंतर आमच्याकडे आपल्या सगळ्यांचे सहकारी नानासाहेब नवले, विजयराव नवले खासदार होते, आमदारही होते आणि आजही काम एक दिवशी माझ्याकडे आलो आणि मला सांगितलं की साखर कारखाना करायचा आहे, त्याच्या भूमी शोधण्याला या. त्याचं म्हणजे तुझ्या वेळेच्या जवळ आहे हिंजवलीला. माझ्या डोक्यात दिसत होतं. गेलो मी हिंजवलीला. मोठा कार्यक्रम होता, हजारो लोक होते. कुजल माझी वाचनाला वर आलो आणि सांगितलं साखर कारखाना इथं होणार नाही. काय भाजीच मुख्यमंत्री दिसतो. कार्यक्रमाला आला, भूमिपूजन केलं, तिकडचं कुजल माझी आणि आमच्या इथं कारखाना होणार नाही. मी त्यांनी सांगितलं इथून 30 पर्यंत तुम्हाला मी जागा देतो आणि इथं मला IT इंडस्ट्री करायची. आज हिंजवली हे महाराष्ट्राचं अत्यंत महत्त्वाचं केंद्र झालं. आज हिंजवली आणि या सगळ्या भागातून जगातल्या अनेक देशामध्ये ITच्या मार्फत जो काही कार्यक्रम राबवला जातो त्याची निर्यात क्षमता ही 11,000 कोटीच्या पेक्षा सुद्धा अधिक आहे आणि हजारो लोकांना तो सगळा परिसर बघितल्याच्या नंतर तुम्ही अमेरिकेत आहात का अन्य देशात आहात अशी स्थिती बघायला लागली. आणि काम त्या ठिकाणी आपल्या लोकांनी केलं, धरून ठरवलं, निर्णय घेतला, त्याचे हे परिणाम आहे. आणि त्या सगळ्या गोष्टीचं गोष्ट आज आपला सगळा परिसर हा भरलेला गेलेला आहे. याचा अर्थ इथं थांबायचं नाही. अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आणि ते करण्याच्यासाठी राजकारण हे राजकारणाच्यासाठी असतं नाही असं नाही, सत्तेच्यासाठी सुद्धा असतं. ती मिळालेली सत्ता व्यक्तिगत उभारणीच्यासाठी वापरायची नसते. ज्या सामान्य माणसाच्या शक्तीनं आणि पाठिंब्यानं आपण ईश्वराने आलो त्याची नोंद घेऊन अखंडपणानं या परिसराच्या भयाचा विचार हा करणे ही भूमिका जर घेतली तर चित्तबद्ध होतं. महाराष्ट्रामध्ये सुदैवाने अनेक नेते होऊन गेले. त्यांनी अशा प्रकारच्या विजयी कामाला सुद्धा प्रोत्साहन दिलं. दुसरे महत्त्वाचे 2 नेते असे होऊन गेले, एक यशवंतराव चव्हाण आणि दुसरं बाळासाहेब ठाकरे. या दोघांचं वैशिष्ट्य सामान्य कुटुंबाच्या माणसांना उभं करायचं. जगाचा कुठलाच प्रश्न आला त्याचा सोडवण्याची ताकद त्याच्यामध्ये निर्माण करायची. चव्हाण साहेबांनी स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये आणि संयुक्त महाराष्ट्र होण्याच्या काळापासून अखेरपर्यंत अनेक माणसं तयार केली, कर्तृत्व ओळखलं, त्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्यामार्फत सामान्य महाराष्ट्राचा विकास कसा होईल या गोष्टी सातत्याने व्यक्त केल्या. आणि तशाच प्रकारची भूमिका बाळासाहेब ठाकरेंनी केली. कधी कधी आमची त्यांची माहिती होती, मैत्री अशी होती त्याच्यात आम्ही अतिशय मित्रत्वाच्या दृष्टीने अनेक तास एकत्र घालवले. त्यांचं आमचं एक वैशिष्ट्य होतं, राजकीय विरोध एकदा होता आणि विरोध करण्याच्या म्हणण्याच्या नंतर बाळासाहेबांच्या सरकारला टीकाकार हा क्वचितच बघायला लागेल. पण ती टीका करण्याच्या संबंधीची भूमिका ही घेतली. तो प्रसंग संपल्याच्या नंतर जीवाभावानं साथ देणारा
मीच तर सुद्धा दुसरं कुठं वरायचं कारण ते पण ते सांगतो. माझं एकदा जाहीर करण्यानं सांगितलं की आमच्या पक्षाने त्यावेळेला सुफियाला राज्यसभेत पाठवायचा निर्णय घेतला. बातमी पेपरला आली. त्यांचा फोन आला. शरद बाबू तेव्हा शरद बाबू म्हणायचे काय झालं त्यामध्ये सुफिया काही राज्यसभेत दिली जाते म्हणजे हो ठरले असतात. तुमची काय सूचना नाही मी फक्त तुमच्याकडनं ऐकलं. म्हणजे तुमच्या वतीनं म्हणजे विरोधी पक्षाच्या वतीनं कोण तिच्या युद्ध बरं काय बोलता आपली फौजी पहिल्यांदा पार्लमेंटमध्ये जाते. तिथे युद्ध आमचा उमेदवार असतं ती रिन्यूअल जाईल आणि ती रिन्यूअल दिली. पार्लमेंटमध्ये रिन्यूअल दुसऱ्या पक्षाच्या नव्या पिढीतल्या व्यक्तीला पाठवलं. एवढा मोठा अंतकरणाचा मोठेपणा हा कशीच बघायला दिसतो तो बाळासाहेबांच्यामध्ये होता. आणि त्या बाळासाहेबांनी अनेक माणसं तयार केली. त्याच्याचं कर्तृत्व शोधलं केली आणि त्याचा आत्मविश्वास वाढवला. त्याला प्रोत्साहित केलं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये अक्षरशः हजारो कर्तृत्व ज्याचं कर्तृत्व माहीत नव्हतं पण बाळासाहेबच्या प्रोत्साहित करण्याच्या भूमिकेनं ते कर्तृत्व समाजाच्या पुढे आलं. असे हजारो कर्तृत्व करून आणि ज्यांची पार्श्वभूमी नाही सामान्य कुटुंबाचे ही त्यांनी पिढी तयार केली. ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक प्रचंड मोलाची कामगिरी ही बाळासाहेबांनी केली. ही कधी आपण विसरू शकत नाही. आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टींतून गजानन बाबर यांच्यासारखे अनेक लोक आज बाळासाहेबांनी तयार करून दिले. बाबर लहानच्या खेड्यात आले, छोट्या मोठ्या व्यवसायात केले. अनेक गोष्टी तिथं आले त्याचं लक्ष घातलं. कामगारांचा प्रश्न असो, ट्रान्सपोर्टचा प्रश्न असो, अनेक विरोधांनी जिथं जिथं सामान्य माणूस आहे त्यांना संघटित करून त्याच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य दिलं. दुर्दैवानं अखेरच्या काळामध्ये प्रकृतीने त्याला साथ दिली नाही आणि त्यामुळे ते निघून गेले. ते निघाले त्यांनी आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणाचं त्यांचं स्थान हे कायम राहील याच्याबद्दलची पूर्ण कल्पना मला स्वतःला. या ठिकाणी ते काम करत असताना सिनियर पाटील आणि त्यांच्या सहकार्याने त्यांना मनापासून साथ दिली. सिनियर पाटील आणि ते दोघेही सातारचे. इथे त्यांनी सातारकरांची एक संघटना केली होती. त्यांच्या संघटनेच्या मार्फत आलेला प्रत्येक सातारकर काही ना काहीतरी इथे योगदान करेल याची खबरदारी घेतली आणि या राज्याला एका समृद्धीच्या रस्त्याने नेण्यासाठी त्याला हातभार लावला. तो लावत असताना गावाकडे लक्ष ठेवलं आणि इतकी बांधिलकी ती कधी शोधली नाही. हा समन्वय या पिढीने करावा केला. त्यामुळे आधी तिथं बदललेलं आहे. या गजानन बाबरांनी या सगळ्यामध्ये जे योगदान दिलं त्याचा अखंड स्मरण आपण करू. या ग्रंथाच्या माध्यमातून आज त्यांचं खरं वास्तव चित्र आणि प्रतिकूल परिस्थितीवर वाद कशी करायची या संबंधीचा एक आदर्श या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी लिखित स्वरूपात मांडलं आहे. माझी खात्री आहे की नवी पिढी हे वाचेल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढून ते स्वतःच्या पायावर वावर ज्या पद्धतीनं शून्यात वेळ राहिले त्याच पद्धतीनं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवतील अशा प्रकारची अपेक्षा निश्चितपणाने करतो. या पुस्तकाचं प्रकाशन झालं हे तुम्हाला सांगतो. माझे दिवस